तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग कुलदेवी कुळीची हे कुलदेवी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी आणिलाही रूपावळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी विठ्ठल विठ्ठल एवं तत्प्रविश मम वाच मिमां प्रसुक्तां सञ्जीवयत्य खिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करहातटी 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 कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचम वेद यच्ची यावत भूतलावरती अवतरलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत जिजविणारे संत सज्जन देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आपणा सर्वांच्या परिचयाचा निवडक प्रकरणातला आणि आपल्या शक्ती तत्वाशी आपलं नातं जोडणारा संतांच्या समागमामध्ये आल्यानंतर संतांनी आपलं आणि आपल्या शक्ती तत्वाचं जोडलेलं हे अद्भुत नातं प्रकट करणारा तुकोबाराय संतांच्या उपकृतीबद्दल अर्थात कृतज्ञतेबद्दल व्यक्त केलेला हा अभंग विठ्ठल विठ्ठल
वरती आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज आपल्या चासच्या या पवित्र भूमीमध्ये आपल्या गावचं असणारं ग्रामदैवत म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री काशाई माता आणि या काशाई मातेच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या या भूमीमध्ये या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं विशेष म्हणजे स्त्री शक्तीचा केलेला हा जागर. आणि हा जागर 1 नाही 2 नाही 3 नाही अव्याहतपणे 12 वर्ष आणि असणारी ही तपपूर्ती. मला आज खरंच या गोष्टीचा आनंद वाटतो बाबा की या कार्यक्रमाच्या 12ही वर्षाची मी साक्षीदार आहे. मगाशीच अण्णांचं आमचं बोलणं झालं की कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत अव्याहतपणे श्री काशाईची माता केलेली ही सेवा आणि हे तपपूर्तीचं वर्ष कदाचित तिच्या मनामध्ये या श्वासामध्ये करते या देहामध्ये श्वास असेपर्यंत तिने ही सेवा करून घ्यावी. 12 काय बस एवढंच मागणं तिच्या चरणी मागायचं. कारण चासमध्ये कीर्तनाला यायचं म्हटलं की अण्णांची भेट आणि अण्णांची भेट म्हटलं की माझी सकाळपासूनची लगबग असते जे माझ्या जवळचे आहेत त्यांना सांगण्याची की आज मी जगन्नाथ अण्णांच्या घरी कीर्तनाला जाते. आणि ते नुसतं त्यांचं घर नाही तर तिथं जाताना माझी एक भूमिका असते. कोणती माहितीये? बाई बाई जाते ग माहेराला, 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 माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, ग बाई बाई ग बाई बाई ग बाई बाई. इथे यायचं म्हटलं की माहेराला येण्यात इतका आनंद आहे. आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, माझे माहेर बरवे झाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, हे समर्पक आहे. आजी बरवे झाले माझे माहेर भेटले. इथं आल्यानंतर अण्णांना भेटलं की आनंद आहे. आणि तो आनंद अण्णांनी कायम ठेवला. आणि बाप म्हणलं की लेकीवरती निदांत प्रेम असतं. आणि हे प्रेम मला एवढं भरभरून मिळतंय त्याच्यामुळे द्यावेत एवढे धन्यवाद. कारण कदाचित माणूस भावनिक झाला की शब्द सुचत नाही म्हणून मला भावनिक नाही व्हायचंय. अण्णांना धन्यवाद देते. अण्णांच्या कुशल नियोजनात 12 वर्ष चालू असलेला हा एवढा मोठा खेळ, कदाचित हा खेळ पुरुषांचा असता तर टिकतोय पण महिलांचा खेळ टिकवणं फार कठीण आहे. कारण डब्यात 32 लाडू खपतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. कुरडया 2च पण 2 असल्या तरी त्या कुडकुड करतील. तसा हा एवढा मोठा 12 वर्षाचा अव्याहत शक्तीचा खेळ असाच असतो. पण तो सांभाळलाय तुम्ही, समर्थपणे पेलवलाय आणि आता तो आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा समर्पित करून टाकलाय. ही मोठी आदराची बाब आहे. कारण कुठेतरी माणसाने थांबायचं असतं आणि थांबल्यानंतर
ती धारा प्रवाहित करायची असते. आणि दशरथ दादा, सगळीच गावातली तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांनी सगळ्यांनी तन मन आणि धनानी केलेलं सहकार्य, आणि म्हणून चालू असलेला हा महोत्सव. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा चास ग्रामस्थांचं मी ऋण व्यक्त करते. कारण तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, कारण आपलं कौतुक आपल्याला माहितीच नसतं कधी. म्हणून एक लक्षात ठेवा, अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुंदर आणि नियोजनबद्ध होणारा महिलांचा सप्ताह जर कोणता असेल तर तो चासचा आहे. कारण प्रतिक्रिया कळण्याकरता आम्ही रोज फिरतीवर आहोत. इथं कोणतीच कमी नाही. अगदी सर्वगुण संपन्न असा हा कार्यक्रम, आणि या सर्वगुण संपन्न कार्यक्रमाला ग्रामस्थांचा एवढा प्रतिसाद मिळतोय. आई कासाईचे आशीर्वाद आहेत म्हणून हे सगळं शक्य आहे. आणि म्हणून ग्रामस्थांना, महिला भगिनींना माझा धन्यवाद असेल. कारण 12 वर्ष तुम्ही या येड्याला पदरात घेतलंय, सांभाळलंय. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर अण्णांची माझी भेट ज्यांनी घडवून दिली, मी कायम सांगते माझ्या पाठीशी, माझ्या सोपानदेवांच्या भूमिकेत जे कायम माझ्या पाठीशी भरभक्कमपणे उभा राहिले आणि उभा राहून मला फक्त लढ मानण्याची शक्ती ज्यांनी दिली, त्या आदरणीय महाराष्ट्राचं एक खूप मोठं गायन क्षेत्रातलं नेतृत्व आणि माझ्यावरती छोट्या बहिणी इतकं उदंड प्रेम करणारे आदरणीय रोहिदास आबा. मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आबा, तुम्ही या गावाला दिलेला एक छोटासा कीर्तनकार 12 वर्ष इथं टिकवला जातो. हे माझं यश नाही, हे यांचं यश नाही, हे तुमचं यश आहे. आणि या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे की आदरणीय रोहिदास साहेबांमुळे हे सगळं परिचित झालं, येता आलं, भेटी झाल्या, माणसं मिळाली, माणसं जोडली गेली. त्याच्यामुळे रोहिदास आबा त्यांच्या बरोबरीनं गायन क्षेत्रातलं एक खूप मोठं उदंड नाव, की जे नुसतं गाणं, त्या गाण्याच्या बरोबरीनं तितकंच मिश्कील व्यक्तिमत्व, सतत आणि सतत आपणही हसणे आणि इतरांनाही हसवणे हा ज्यांचा प्रपंच आहे, असे आदरणीय आमचे सूर्याप्रमाणे झळकणारे रवी महाराज. मला म्हणले, ताई तुम्ही पोवाडा फार भारी गाता. मगाशी आमचं बोलणं झालं, म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. म्हणले, तुमचा पोवाडा आम्ही असाच्या असा लिहून काढला आणि जिथं म्हणला तिथं 5,000 दिले. म्हणलं, रवी महाराज तुमच्या आवाजात एवढी ताकद आहे, मी कित्येक वर्ष झालं म्हणते, मला ठरलेल्या रकमेच्या कधी 1 रुपया नाही वाढवला. म्हणजे हे तुमच्या माझ्या पोवाड्याचं नाही, हे तुमच्या गाण्याचं यश आहे की त्या गाण्याच्या बदल्यात तुम्हाला लोकांनी आनंदाने 5,000 दिले. मला वाटतं आता तुमच्याच मागं फिराव. रवी बाबांचा आवाज अतिशय भगवंतानं दिलेलं एक सुंदर सुंदर देणगी आहे. त्यांनाही धन्यवाद. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची वर्षातून एकदा का असेना भेट होते. त्यांच्या बरोबरीनं आमच्या समवेत अतिशय गोड गाण्याची साथ देणारे आणि शास्त्रीय गाणं म्हटलं की ज्यांचा आवाज ऐकावा, गाण्यावरची ज्यांची पकड, स्वरावरचा ज्यांचा अतूट विश्वास आपल्याला पटवून देतो की खरंच गाणं असावं तर इतकं मार्दव, इतकं सुंदर असावं, असे आदरणीय रामेश्वरजी महाराज सुपेकर. अतिशय गोड आवाज दादा आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं आज एक नवीन आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकल्यानंतर असं वाटलं, बस धन्य आहे आपण. म्हणजे तुमचं नाव बरोबर आहे ना, म्हणजे असं ज्या आवाजात धन्यता वाटावी असा ज्यांचा आवाज ते धन्यकुमार. धन्यकुमार गुरुजी, बस तुमच्या गाण्याची उंची पाहिली, लकप पाहिली की असा सरसरून काटा यावा, इतकं गोड गाणं. आणि तुमची साथ मिळते सर्वच आदरणीय टाळकरी महाराज मंडळी. त्याच्यामुळे आणि आपल्या सगळ्यांवरती ज्यांच्या हाताची जादूगरी मोठी आहे. कारण असं आहे, एखादं दख्खनी घोडा असावं, दख्खनी म्हणजे जातिवंत, आणि ते जातिवंत घोडा असावं, आणि त्या जातिवंत घोड्याचं असं असतं ते खुराणी तयारच असतं. बस फक्त एकच असते, एकदा त्याच्यावरती
तसा घोडेस्वार बसला आणि बसल्याबरोबर त्याला टाच दिली. टाच दिल्याबरोबर अहो डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं, तोच त्या कुराची अख्ख्या मातीनं अख्खं हे 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 अवकाश भरून टाकणारा आणि डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तोच रस्ता सर करणारा असा घोडा, तो आरबी घोडा की जो भल्या भल्याना हाती सापडत नाही असा जातिवंत, तसा तो घोडा, तो घोडेस्वार, तसंच जातिवंत वाजवणं म्हणलं की संकेत दादा. वेळ आली तर तेवढंच शांत आणि वेळ आली तर तेवढंच चपखल चंचल. अशी ज्यांच्या वाजवण्याची किमया आहे त्यांना गायकांचेही संकेत कळतात, त्यांना कीर्तनकाराचेही संकेत कळतात आणि त्यांना समाजाचेही संकेत कळतात. असे संकेत दादा अतिशय जबरदस्त मृदंग, अतिशय कमी वयात आपल्या अतूट साधनेने तपश्चर्येने ज्याने मृदंगावरती मोठी हुकूमत मिळवलेली आहे. त्याच्यामुळं दादा तुम्हालाही धन्यवाद. सर्वच संकेत दादाच्या संस्थेतली ही बालगोपाळ मंडळी, त्याच्यात माझे 2 नातू आहेत. हो हे पाय दोघंही जण, दोघं त्या संकेत दादाच्या पावलावर पाऊल टाकून आता चष्मे लावले त्यांनी, नव्हते आतापर्यंत त्यांना. दोघंही जण सगळीच ही बालगोपाळ मंडळी, वेणीकरी बाबा, सोबदार दादा, दोघंही जण. आणि अतिशय सुंदर ज्यांच्या रवी दादा म्हटलं की मला चिंता नसते. आमचा अतिशय लाडका, आणि या भागामध्ये साऊंड सिस्टीम किती सुंदर पद्धतीनं या सगळ्याला न्याय द्यायचा असतो. एका वेळेला वादकाला न्याय मिळला पाहिजे, गायकांना न्याय मिळला पाहिजे, कीर्तनकाराला न्याय मिळला पाहिजे, आणि या सगळ्यांचा सुसंगत मेळ जमून प्रत्येकाला आनंद कसा द्यावा हे आमच्या रवी भाऊच्या सिस्टीम मधून शिकावं. त्याच्यामुळं मजा येते, आनंद वाटतोय. सगळं आमच्या दादांची गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल, ज्यांच्यामुळे आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे पोचतो, महाराष्ट्राबाहेर पोचतो, त्यांनाही धन्यवाद देते. सर्व पुरुष मंडळी, माय भगिनी, सर्वांना, आपल्या सगळ्यांमुळे या कार्यक्रमाला सौंदर्य मिळतं म्हणून सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. तरुण बांधव सगळ्यांना धन्यवाद देते. अभंगावरती बोलण्यापूर्वी आई काशाईच्या या पवित्र प्रांगणात, कारण मुळातच हिचं मूळ रूप जर पाहायला गेलो तर ही काशीची अन्नपूर्णा आहे, आणि तीच काशीची अन्नपूर्णा आपल्या चासमध्ये त्या ठिकाणी कोण्या एका भक्ता करता ज्यावेळेला इथं आली आणि तिथून पुढं मात्र तिचं मूळ नाव तिनं लपवलं, आणि ज्या नावानं प्रसिद्ध झाली, जिथून मी आले त्याच नावानं लोकांनी माझा उद्धार करावा, म्हणून ती अन्नपूर्णा जरी असली तरी आपल्याकरता ती काशी आई झाली. अशी आपल्या भूमीची असणारी सिद्ध देवता आई काशी आई माता, 2 मिनिटाकरता या गोंधळामध्ये आपण तिला येण्याचं निमंत्रण देऊयात, म्हणजे ती तिथून इथं येईल. उद बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा. उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा. सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडीला, घालून सिंहासन वरती घट स्थापियलावो. उद बोला 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 सद्गुरू माऊलीचा. उद बोला उद बोला उद बोला काशाबाई माऊलीचा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी वंदना, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई गोंधळाला गोंधळ वाटला बाबाने गोंधळाला
भवानीचा उदो बोला तुळजा भवानीचा उदो बोला आई महालक्ष्मीचा उदो बोला आई महालक्ष्मीचा उदो बोला आई रेणुका देवीचा उदो बोला आई रेणुका देवीचा उदो बोला आई सप्तशृंगीचा उदो बोला आई सप्तशृंगीचा उदो बोला आई कशा मातेचा उदो बोला आई कशा मातेचा उदो बोला आई मांडरच्या काळीचा आई मांडरच्या काळीचा उदो बोला आई जिल्ह्याच्या शिवाईचा आई शिवाई मातेचा उदो बोला आई यल्लंबेचा उदो बोला आई यल्लंबेचा उदो बोला आई शांतादुर्गेचा उदो बोला आई शांतादुर्गेचा आई एकवीरेचा उदो बोला आई एकवीरेचा उदो बोला आई कनक लक्ष्मीचा आई कनक लक्ष्मीचा आई पंढरी निवासिनी उदो बोला आई पंढरी निवासिनी उदो बोला आई अलंकापूर निवासिनी आई अलंकापूर निवासिनी उदो बोला हे उदा 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 बोला उदा उदा बोला उदा बोला उदा बोला उदा बोला उदा बोला कसाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला काचा बाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदा बोला उदा बोला उदा 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 आई राजा आईच्या पवित्र प्रांगणात बरोबर ना? आणि कीर्तन हा एक गोंधळच आहे आणि तो घालावाच लागतो नाही का तुकोबारे सांगतात ना जेथे विठूचे रावूळ तेथे तू कयाचा गोंधळ कीर्तन आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी वो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी वो गली किती म्हणता शोभे वाळवंती वो गली किती म्हणता शोभे वाळवंती गजनार्दनी आंबा उभी करते मोनी कटी वो गजनार्दनी आंबा उभी करते मोनी कटी बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो असाच गोंधळ घातला पाहिजे हा आणि तो गोंधळ बस रोहिदास आबा असले की चिंता नसते परत अतिशय अशा सुंदर कीर्तनरूपी गोंधळामध्ये ऐक अशा मातीला आपण निमंत्रण केलेलं आहे आणि ती आलेलीच आहे अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगामध्ये तुकोबाराय मुळातच संतांनी आपल्यावरती ज्या अनेक कृपा केलेल्या आहेत त्या अनेक कृपेमध्ये आज कृतज्ञता व्यक्त करतायत की आज एक आगळं वेगळं स्वरूप संतांनी आम्हाला उपकृत करण्याकरता आमच्या पुढे मांडलेलं आहे आमच्या शक्ती तत्वाशी आमची ओळख करून दिलेली आहे कारण जगामध्ये शक्तीशिवाय सगळं काही व्यर्थ आहे गायचं म्हटलं शक्तीच पाहिजे वाजवायचं म्हटलं शक्तीच पाहिजे कीर्तन करायचं म्हटलं शक्ती पाहिजे टाळ वाजवायचे शक्ती पाहिजे ऐकायचं म्हणून इथं 2 तास बसायला सुद्धा शक्तीच पाहिजे शक्तीशिवाय हे जगत व्यर्थ आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या जवळ असणारी शक्ती हीच जगदंबा आहे हीच काशाई आहे आणि ही आताची नाही आहे महाराज ज्याही वेळेला अवघं जगत शून्य होतं त्यावेळेला भगवंताच्या कृपेने ती शक्ती होतीच काहीच नव्हतं त्याही वेळेला ती होती काही नव्हतं त्याही वेळेला शिव होता आणि शिवाच्या सोबत शक्ती होती आणि हे मी नाही सांगत महाराज म्हणतायत जेव्हा कोटेच नव्हते काही जेव्हा कोठेच नव्हते काही कोठेच नव्हते काही जेव्हा कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते पायी शून्यच होते पाय शून्यच होते पायी अवघे शून्यच होते पायी
बाकीचे कार्यक्रम पाहिजेत. वा रवी बाबा जय हो. ज्याही वेळेला कुठंच काही नव्हतं महाराज म्हणतात त्या वेळेला अवघे शून्यची होते बाई. सगळं जगत शून्य होतं पण त्याही वेळेला ही शक्ती होती, मायेच्या स्वरूपात होती. आणि त्या मायेच्या स्वरूपातल्या त्या शक्तीनं महाराज म्हणतात त्यावेळेला ती होती. त्यावेळेला जगत शून्य होतं. चंद्र सूर्य तारा यापैकी काहीच नव्हतं. पण त्यावेळेला तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज कळते का तुम्हाला? अहो तुम्हाला ढालगज कळते का महिलांना? नाही कळत? झोपल्या नाहीत ना? नाही तसं तुम्ही झोपणार नाही, आज सगळा गारवा झालाय. यज्ञात भवती पर्जन्यः. यज्ञ झाला की पाऊस पडतोच. आणि त्याच्यामुळे आज भरपूर पाऊस झालेला आहे. तुम्ही सगळे खुश आहात, त्याच्यामुळे तुम्ही झोपू नका. जाग्यात ना महिला? ढालगज म्हणजे काय? अहो ढालगज पोरींना तर सध्या माहितीच नाही. ढालगज हा पूर्वीचा शिवीतला प्रकार आहे. एखादी बाई सहज दुसऱ्या बाईला म्हणायची अगं ढालगज आहे, याचा अर्थ ती शिवी आहे. ढालगज कुणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? ढालगज जी नवऱ्याचं ऐकत नाही ती. म्हणजे आता तुम्ही आम्ही सगळ्या, बरं आहे उत्तर तुम्हीच देताय, परत मला म्हणताल बाई आगाव आहे. बरं आहे उत्तर तुमच्याकडून यावीत, म्हणजे आता तुम्ही आम्ही सगळ्या. बरं आहे तुम्हाला कळलं म्हणजे बास. जी नवऱ्याचं ऐकत नाही तिला म्हणायचं ढालगज. पण या मायेचं विशेष आहे. महाराज म्हणतात ही ढालगज तिथं जन्माला आली, ही शक्ती माया तिथं जन्माला आली. पण तिचं विशेष असं आहे ती नवऱ्याचं काही ऐकत नाही, पण तिचा नवरा तिच्याशिवाय काहीच करत नाही. तिये विना काही गोसावितो. हे सगळं आहे ना, हे त्या शक्तीचे प्रताप आहेत. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये शक्ती तत्व असणं फार महत्वाचं आहे. आणि ही शक्ती म्हणजे आपली कुलदेवता आहे, आपली कुलस्वामिनी आहे, जी प्रत्येक वेळेला आपल्या पाठीमागं आपल्या सोबत प्रत्येक क्षणाला ती उभी आहे. आणि अशा अनेक शक्तींमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकंदर 3-3.5 शक्तीपीठ आहेत. माहिती आहे तुम्हाला? मोबाईल आहे काय कुणाकडं? असेल तर ठेवून द्यायचा खिशात पटकन. तुम्हाला असं वाटतं की आपला मोबाईल मांडीत आहे, तुम्ही खाली आहात पण मी वरती आहे ना. आणि जर का काढला तर खबरदार, परत समजने वाले को इशारा. इथेही जर आपण ते खळगुट घेऊन बसत असू तर काय मजा आहे हो. ठेवून द्यायचा, अजिबात काढायचं नाही मोबाईल. पोरींनी जे देतात ते आईबाप नीट नाहीत, त्यांचा काय दोष आहे त्यात? अजिबात मोबाईल काढायचे नाहीत. कुठे आलतो आपण? हा 3.5 शक्तीपीठ. एकंदर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ निर्माण झाले. आणि त्या 3.5 शक्तीपीठातलं पहिलं शक्तीपीठ आहे तुळजापूर. आई तुळजा भवानी. आपल्याला चांगलं ते एक गीत आहे पहा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा पुढं भरपूर काय काय, पण मला ते आठवत नाही पटापट. माळ कमळाची गळाग, माळ कमळाची गळाग, डोळ्यातून वाहे भक्ती ग, डोळ्यातून वाहे भक्ती ग. कुंकवाचा
पण मला जास्त नाही, पण मला आवडतं ती वाजवणं फार सुंदर आहे संकेत, अगदी असंच त्या मूळ गाण्यातही. पहिलं शक्तिपीठ आहे आई तुळजापूर आणि तुळजाभवानी, जी माता अनुभूती कर्दम ऋषींची पत्नी. त्या कर्दम ऋषींच्या पत्नी करता, अनुभूती करता, धारासुराचा वध करण्याकरता तिथं निर्माण झाली. त्या धारासुराचा वध केला, त्या अनुभूती मातेला अभयदान दिलं आणि त्या धारासुराच्या म्हणण्यानुसार तिनं तिथंच वास्तव्य केलं. त्या धारासुराची नगरी म्हणून त्या नगरीचं नाव झालं धाराशिव. आलं लक्षात? ते धारासुर, ते धाराशिव. आता त्याचं नावही बदललं, परत पुन्हा एकदा संयोगानं जुनं मूळ नाव त्याला प्राप्त झालं, धाराशिव. हे पहिलं शक्तिपीठ आहे तुळजाभवानी. दुसरं शक्तिपीठ आहे, तुमच्या लक्षात येण्याकरता तुम्हाला सांगून जाते, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. करूया लाभ दर्शनाचा उदो 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 ग उदो बोला आईचा. उदो बोला उदो अंबाबाईचा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा. घेऊया लाभ दर्शनाचा उदो बोला उदो ग उदो बोला उदो अंबाबाईचा. उदो बोला उदो अंबाबाईचा. प्रचलित गाणं आहे, तुम्हाला सगळ्यांना पाठही आहे. शक्तिपीठ आहे जिथं कोल्हापूर नावाची नगरी आहे आणि जिथं माया आहे, ते मायेचं स्वरूप आहे. दुसरं शक्तिपीठ कोल्हापूरची, बोला की हा असं. दुसरं शक्तिपीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, नाही का? पैंजनाचा नाद आला गोंड काली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजनाचा नाद आला गोंड काली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. ही महालक्ष्मी माता ती आली की बस धन ऐश्वर्याला कमीच नाही. हे दुसरं शक्तिपीठ आहे आई महालक्ष्मी माता कोल्हापुराची. ती आली, त्या कोल्हापुरात आली त्या कोल्हासूर नावाच्या दैत्याचा वध करण्याकरता. आणि त्या कोल्हासूर नावाच्या दैत्याचा वध केलाय आणि त्याच दैत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या नगरीचं नाव झालंय कोल्हापूर. म्हणजे नुसती मजाही नाही झाली पाहिजे, अध्यात्मही त्याच्यात कळलं पाहिजे. त्या कोल्हासुराचा वध केलाय आणि तिथं झालेली आहे ती कोल्हापूर नगरी. आणि त्या नगरीची देवता आहे आई महालक्ष्मीचे. दुसरं शक्तिपीठ आहे महाराष्ट्रातलं. तिसरं शक्तिपीठ आहे जे आपण ऐकूनच आहात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ही रेणुका माता माहूरगडी आली भगवान दत्तात्रेयांकरता. अर्थात भगवान दत्तात्रेयांचं जन्मस्थान सुद्धा माहूरगड. त्या माहूरगडावरती ती आली अनसुया मातेच्या तपश्चर्येर्थ. आणि ती माहूरगडीची रेणुका हे तिसरं शक्तिपीठ.
आणि चौथं अर्ध शक्तिपीठ आहे, म्हणजे 3.5 शक्तिपीठातलं अर्ध शक्तिपीठ आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या वणीची सप्तशृंगी माता. ही आलेली आहे मार्कंडेय मुनींकरता. मार्कंडेय मुनी आजही तिला सप्तशतीचा पाठ ऐकवतायत आणि ती आजही कान देऊन ऐकते, म्हणून तिचं स्वरूप असं आहे. बघा तुम्ही पाहिलं असेल तिचे मूळ रूप ती अशी आहे का, तिचे कान जे आहेत ते कान मार्कंडेय मुनींच्या सप्तशतीच्या पाठाकडे आहेत. सप्तशृंगी, सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे पर्वत. 7 पर्वतांच्या रांगा आणि त्याच्यावरती तिचं अधिष्ठान, सप्तशृंगावरती अधिष्ठान केलं म्हणून ती सप्तशृंगी. आणि ती असणाऱ्या वणीची अधिपती असणारी आई सप्तशृंगी माता. अशा 3.5 शक्तिपीठ आणि या 3.5 शक्तिपीठाशी जोडलेला हा महाराष्ट्र. या शक्ती तत्वांसोबत जोडलेले आपण सगळेच जण. या शक्ती तत्वांचा असं विशेष आहे आबा, जशी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहेत तसं आपलं सौभाग्य आहे, प्रत्येक पुरुषाचं भाग्य आहे की त्या 3.5 शक्तिपीठाशी जसा महाराष्ट्र जोडलेला आहे तसा आपल्या प्रत्येकाच्या घरात 3.5 शक्तिपीठ आहेत. प्रत्येकाच्या घरात आहेत. पहिलं शक्तिपीठ आहे आपली आई, दुसरं शक्तिपीठ आहे आपली बहीण, तिसरं शक्तिपीठ आहे आपली पत्नी आणि चौथं म्हणजे 3.5 अर्ध शक्तिपीठ आहे ती आपली कन्या. बघा तुम्ही याचा संबंध जोडून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली, हे बोलत चालायचा पटापट आता सगळ्यांनी, नाही तर तुम्ही लागले डोळे झाकायला. पण माणसांना मजा असली की मग हा 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 मग भारी, त्याच्यामुळे बोलत चला पटापट. कारण पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, नुसत्या पानसट आणि बाजार गप्पा मारणं म्हणजे कीर्तन नाही. त्याच्यामुळे थोडं अध्यात्मही आलं पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. हा पटापट बोलायचा. जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई. वा बोलत चालायचं असं. जिच्या पोटी जन्म घेतोय ती आई. जी आपल्या आईच्याच पोटामध्ये आपल्या मागे किंवा पुढे जन्म घेते ती आपली बहीण. जी आपल्या करता जन्म घेते ती आपली, हे तुम्ही नका बोलू बाबा यायची अजून, जी आपल्या करता जन्म घेते ती आपली हा ती पत्नी. आणि जी आपल्या पोटी जन्म घेणार आहे ती आपली मुलगी. अशी सगळी नाती आहेत की एक नातं आहे आई, आई म्हटलं की प्रेम, पत्नी, पत्नी म्हणलं की माया, बहीण, बहीण म्हटलं की अतिशय जवळीकता, आणि मुलगी, मुलगी म्हणलं की सुख. बघा अहो नुसतं एखाद्या पुरुषाच्या पायाला ठेच लागली, ठेच लागली हे कळल्याबरोबर जिच्या डोळ्यात पाणी येतं ती शाबास. डोळ्यात पाणी येतं ठेच लागली हे कळल्याबरोबर ती आई. ठेच लागली हे कळलं की लगेच लगेच पटापट पटापट जाऊन फक्त कांगारावळा करते ती, आरडाओरडा करते ती बहीण की माझ्या दादाला लागले, माझ्या दादाला लागले, बघायला चला माझ्या दादाला लागले. ती बहीण काळजी करते ती बहीण. ठेच लागली हे कळल्याबरोबर तिच्या जवळ माया उत्पन्न होते आणि जाऊन तिथं ती सेवा करते ती पत्नी. आणि त्या केलेल्या मलमावरती, त्या सेवेवरती फुंकर घालून त्याला गारवा देते त्या जखमेला ती कन्या. बघा किती नाती आहेत एका शक्तीची. या सगळ्या नात्यांनी आपलं जीवन असं संयुक्त होऊन गेलेलं आहे. एवढं 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 भव्य दिव्य होऊन गेलेलं आहे. आणि त्या नात्यातलं पहिलं शक्तिपीठ आहे, पहिली कुलदेवता आहे ती आपली आई. आणि किती जपायचं आपल्या शक्तिपीठांना, किती जपायचं आपल्या कुलदेवतेना, याचा जर विचार करायला गेलो तर आईला किती जपावं हे शिकायचं असेल तर कधीतरी बघा यातली जी माणसं 50च्या पुढे आहेत त्यांना चांगलं माहिती आहे. आपल्याला शाळेमध्ये एक धडा शिकवला जायचा रवी बाबा. शाळेमध्ये सहज सहज अगदी सहज शिक्षक सांगून जायचे प्रत्येक पोराला पाठ. एक आटपाट नगर होतं. त्या नगरीत एक राजा होता. त्या राजाचं नाव उत्तानपाद होतं. त्या राजाला 2 कन्या होत्या, 2 बायका होत्या. एक होती आवडती, एक होती
पाठ आहे सगळ्यांना. काय पूर्वीचा काळ शिक्षणाचा समृद्ध होता हो. त्या समृद्ध काळामध्ये घेतलेलं शिक्षण माणसं वयाच्या 100 पर्यंत विसरत नाहीयेत. आताच्या काळातल्या इंग्रजी माध्यमांच्या तुम्ही अवस्था बघा. पोरं छटाक झाले पण काही त्यांना उमगत नाही. फक्त दप्तराचे ओझे वाहू वाहू मेले. शिक्षणाचा तपास नाही. कारण आताच्या शिक्षणांमध्ये फक्त पैसे कसे कमवायचे हे शिकवलं जातं. पूर्वीच्या काळांमध्ये माणूस कसा जोडायचा हे शिक्षक शिकवत होते. व्यवहार व्यवहार कसा कळायचा हे शिक्षक शिकवत होते. त्यामुळे समृद्ध शिक्षण. आणि मग त्या समृद्ध शिक्षणाचं हे सगळ्यांच्या ओळखीचं वाक्य. एक आहे आवडती, एक आहे नावडती, तो उत्तानपाद राजा. आपणही सगळेजण उत्तानपादच आहोत. म्हणजे उत्तानपाद वरती पाय आणि खाली तोंड. आपण सगळेजण आईच्या गर्भात असताना त्याच अवस्थेत होतो. गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय. क्या बात है. आज के आनंद की जय हो बाबा. वाह. गरिबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. आईच्या गर्भात असताना आपण सगळे असेच असतोय. तसं आपण सगळे उत्तानपादच. आणि त्या उत्तानपाद नावाच्या 2 आणि राण्या आहेत. त्या 2 राण्यातली मी आता सांगितलं, एक आवडती एक नावडती. सगळ्यांना माहिती आहे. एकीचं नाव आहे सुरुची आणि दुसरीचं नाव आहे सुनीती. या दोघी राण्या. ही जी सुरुची आहे तिचा पुत्र आहे ज्याचं नाव आहे उत्तम. आणि जी सुनीती आहे तिचा पोरगा आहे त्याचं नाव आहे ध्रुव. सगळ्यांना ज्ञात आहे. मला माझ्या मुद्द्यापर्यंत तुम्हाला नेऊन पोचवायचंय. यातल्या अनेक महिला आहेत ज्या सुरुची आहेत. फक्त जिभेचे चोचले पुरवण्याकरता जगायचं. फक्त जिभेचे चोचले पुरवता आले पाहिजे. कदाचित आता सध्या असं आहे माणसांचं, पूर्वीच्या काळात घरी खायचं मला नाही बोलायचं ते कीर्तनात म्हणून फक्त आपली ऍक्शन केली. घरी खायचं बाहेर जायचं. आता काळ इतका बदलला. आता बाया गडी बाहेर खातात. डब्याला घरी येतात. दुर्दैव आहे. कालाय तस्मै नमः. काळ बदलला. एक सांगू तुम्हाला, जेवढं टाळता येईल ना तेवढं बाहेरचं खाणं टाळा. घरचं सात्विक अन्न घ्या. युक्त आहार विहार, युक्त आहार नियम इंद्रियास नसावी बातर, नसावी बातर, नसावी वासर, नसावी बातर. निद्रा बहु भाषण, बहु भाषण, हे निद्रा बहु भाषण. विहार युक्त आहार विहार, आहार विहार युक्त आहार विहार, नियम इंद्रियासी सह नसावी वासर, निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार, नियम इंद्रियासी सह नसावी वासर, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण. वाह, क्या बात है. ते ठरवलेलंच आहे तुम्ही.
काय आनंद सांगाव महाराज, आनंद किती पैसे दिले म्हणजे मिळतील. इथं सगळं प्रामाणिक आहे, सगळं प्रामाणिक. आणि या सगळ्याचा सूत्रधार पुढे बसलेला आहे अण्णा. अण्णांच्यामुळे हे खरंच ही माणसं, तसं तुम्हाला आता नवरात्र तिथे सापडतात होय, पण नाही, हे सगळं हे प्रेम प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. एक लक्षात ठेवा, जेवढं खाता येईल ना, कारण याचं तुम्ही रोज मीडियाला पाहताय, रोज पेपरला पाहताय, रोज आपल्या समोरच्या घटना आहेत. हे जिहादी लोक आहेत. ज्यावेळेला बाहेर अन्न खातोय, बाहेरच्या गोष्टी खरेदी करतोय, त्यावेळेला अक्षरशः त्या जेवणामध्ये थुंकतात ते लोक. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हॉटेलला जेवढे डाबे आहेत. आता हे सगळं सांगायला काय सांगावं, तेवढं प्रोटेक्शन नाही हो, आणि तेवढी बाजूनी लोक नाहीत आपल्या. पण हे सत्य सांगण्याकरता फार मोठी जिगर, जे खरं आहे ते सांगायला पाहिजे. अक्षरशः या जिहाद्यांनी जर अन्न केलं तर त्या अन्नात ते थुंकतात, आणि तेच अन्न आपल्याला हॉटेलमध्ये खायला आहे. अक्षरशः फळांवरती लघव्या करणारी माणसं आहे ती. आणि म्हणून घ्यायचे ना, तुम्ही हिंदूंकडून खरेदी करा. कदाचित 1000 रुपये जास्त पडेल तुम्हाला, फार नाही 1000 रुपया, पण 1000 रुपया जरी जास्त पडला तरी आपल्याकडून घ्या आणि आपल्यालाच द्या. तुम्हाला धर्म वाचवायचा आहे ना, तुम्हाला हिंदू धर्म संघटित ठेवायचा आहे ना, याची सगळ्यात मोठी सुरुवात जर कोणती असेल तर ही जी जिहादी षडयंत्र आहेत ना, याच्यातलं पहिलं षडयंत्र आहे, या लोकांकडून खरेदी करणं थांबवा. माणसानं वाटतं अरे सर्व धर्म समभाव आहे. नाही हो, फार फार काट्यानी काटा काढणारी माणसं आहेत. आपल्याला सुज्ञ व्हायचंय, रात्र वैर्याची आहे. जर आपण सुज्ञ राहिलो तरच हिंदू धर्म वाचेल, अन्यथा नाही. आर्थिक जिहाद संपवून टाका. खरेदी करायची हिंदूंकडून खरेदी करा. बाहेरचं खाणं बंद करा, कारण युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, युक्त आहार असणं गरजेचं आहे. पण आपल्याला सवय झालेली, आपल्या जिभा लालचावलेल्या आहेत. आपल्या पोरांना, आपल्या बायकांना चायनीज फार आवडतंय. घातक आहे, नका खाऊ, वाट लागते अक्षरशः शरीरांची. आहे ना, एवढे सात्विक आहार महाराष्ट्रात दिलेले आहेत, ते आहार घ्या ना तुम्ही. कसा करता टास्क करायचा, पण आपल्या जिभा रुचिवान झालेल्या आहेत. त्या रुचिवान जिभांचीच व्याख्या आहे सुरुची. आपल्या जिभांना लालसा आहे, फक्त खाण्याचं पडलेलं आहे. ती तशी एक आहे सुरुची, आणि दुसरी आहे ती सुनीती. नीती, आपली बुद्धी शाबूत ठेवणं आणि शाबूत बुद्धीनं जगणं, जगण्याचं भान असणं, याचं नाव आहे सुनीती. आणि ही फार कमी जणांकडे आहे. कमी म्हणजे महाराज, पूर्वीच्या काळात एका श्रीमंताच्या घरात पंगत होती जेवणाची. आता श्रीमंताची पंगत संकेत दादा काय सांगू तुम्हाला, असे पदार्थ असे पदार्थ असे पदार्थ, 56 प्रकारचे भोग, त्या 56 भोगात हे असे उपवास आहे, नको आता मरू द्या. कशाला जीवांना पाणी सोडायचं. हे 56 प्रकारचे जेवणाचे पदार्थ, बरं जेवण ज्याच्यात त्या चांदीची ताट, चांदीचे ग्लास पाणी प्यायला, बस असं भरभक्कम अख्ख्या श्रीमंतांनी वरपलं, खाऊन झालं. आणि खाऊन झाल्यावर आता ती मराठवाड्याकडचं माणूस, त्याच्याकडे तिकडे ती पानडब्याची पद्धत होती. तिकडं कधी जा तुम्ही, पहिल्यांदा पानडबा पुढं, विदर्भ मराठवाड्यात. झालं जेवण झाली, जेवण झाली, झाल्याबरोबर तो पानडबा प्रत्येकाच्या पुढे आला. आता श्रीमंतच तो. एकानं पाहिलं, म्हणलं गाड्यात जेवणाचं सोड, हा पानडबा बघ. या पानडब्यात ज्या वाट्या आहेत, त्या बडीशेप करता, लवंगा करता, काता करता, चुन्या करता, वेलदोड्या करतात. त्या वाट्या बघितल्या, धना डाळ, त्या वाट्या ज्याच्यात तो डबा सोन्याचा, आणि त्या वाट्याही सोन्याच्याच. नीतीबद्दल मी तुमच्याशी बोलते. त्या डब्या सकट वाट्या सोन्याच्या. आणि म्हणलं अरे बाबा, बाकी डब्याचं जाऊ दे, वाटीचं तर बघू, वाटीचं तर बघू. पण म्हणलं खरं सांगू, ही वाटी मला मिळणार आहे, पण लाईट गेली पाहिजे. वाटी कशाची आहे? सोन्याची. लाईट गेली पाहिजे. आणि काय गाड्यांनी पुण्य केलं होतं माहित नाही, गेली लाईट. असं व्हायला सुद्धा पुण्यच लागते.
जशी लाईट गेली गेल्याबरोबर त्यांनी चान्स घेतला. जशी ती वाटी लाईट आली तर नोकरानं बघितलं, मालक, शेठजी, मालक. अरे काय झालं बोंबलायला तुला? म्हणला मालक बघा. अहो बघा तरी मालक. अहो आपल्या पान डब्यातली सोन्याची वाटी गायब झाली मालक, सोन्याची वाटी गायब झाली. त्या मालकानं सांगितलं, अरे श्रीमंतानो, इथं माझ्या घरात सोन्याच्या डब्यात सोन्याची वाटी चोरीला जावी. श्रीमंताच्या घरात आणि श्रीमंताच्या पंक्तीत सोन्याची वाटी चोरीला जाणं हा माझ्या आणि तुमच्या श्रीमंतीला कलंक आहे का? अरे माझ्याकडं कमी नाही आणि तुमच्याकडं कमी नाही, मग घ्यायचीच कशाला? मला माहिती आहे तुम्ही तशी वाटी देणार नाही. आता ज्यांनी घेतली तो कशाला? त्यांनी का देण्याकरता घेतली का? तो कसा देईल? म्हणजे मला माहिती आहे तुम्ही तशी तर वाटी देणार नाही, पण माझ्याकडे एक पर्याय आहे. तो पर्याय असा आहे, अगदी जसं आता लाईट गेली आणि तुम्ही वाटी चोरली, तसं आता सगळ्यांच्या मधोमध इथं जिथं गजर हरिनामाचा आहे तिथंच मी टेबल ठेवणार आणि त्या टेबलावरती हा पान डबा ठेवणार आणि 2 मिनिटाकरता लाईट घालवणार. ज्याच्याकडं वाटी असेल त्यांनी गपचूप आणायची, त्या डब्यात ठेवायची आणि जागेवर येऊन बसायचं. फायदे 2, लाईट गेलेली असेल, ज्यांनी वाटी घेतली त्याला तो कळणार, म्हणजे कुणाला कळणार नाही हा चोरटा आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी वाटी मला मान्य आहे. या लोकांना चांगलं कळलं हसल्यातच. सगळ्यांनी मान्य. एकानेच जरा असं केलं, झालं. टेबल ठेवला, टेबलावर पानदान ठेवलं, लाईट घालवली आणि 2 मिनिटांनी जशी लाईट आली त्या मालकाचे डोळेच पांढरे झाले. कारण समोर पाहिलं टेबल होता, वाटी तर आलीच नाही पण पांडाबाज गायब झाला. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत. भलते ते उन्मत्ता करीत धर्म नीतीचा हाय का वाव निवडिले सारा आता धर्मनीतीचा हाय का वाव निवडिले सारा आसारते. या बात असा असावा पकवा द्या. आबा महाराज म्हणतायत की जे नीतीच आहे, हा भलतेची उन्मत्त करी सदा, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. जे माझं नाही त्याला माझं म्हणायला लावणं आणि अनीतीनं वागणं. अनीतीनं वागणं म्हणजे नीतीच्या विरोधात जाणं. मग जिथं अनीती आहे तिथं नीती कशी असेल, आणि जिथं नीती आहे तिथं अनीती कशी असेल? तशी ही अनीती नाही, सुनीती आहे. इथपर्यंत मला तुम्हाला आणायचं होतं. ही सुनीती आहे जी बुद्धी शाबूत ठेवून वागणारी आहे. आणि तिचा पोरगा आहे ध्रुव, गेलाय त्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर. राजाच्या मांडीवर गेला आणि त्या आईनं पाहिलं. कोणती आई? सावत्र. त्या सावत्र आईनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गेली, हे उतार. म्हणलं आई, अगं मी माझ्या बापाच्याच तर मांडीवर बसलोय. बापाच्या? या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. इथं बसण्याचा अधिकार माझ्या मुलाला उत्तमाला आहे. पण का ग आई? अरे तू नावडतीच आहेस. चालता हो. धरलं त्या ध्रुवाला, असं फरफटत नेलं आणि बाहेर ओढून ढकलून दिलं. आता विचार करा, आजच्या काळातला ध्रुव असतात तर तुम्ही आजच्या काळातला ध्रुव असता तर तसल्या आईला त्याने आढळपदीच देऊन टाकलं असतं. एका क्षणात आई मर्डर. ध्रुवच आहे आजच्या काळातले ध्रुव, फार भयानक आहेत ध्रुव. त्या ध्रुवाने ऐकलं, निघून गेला. तसाच मान खाली घातलेली आईच्या जवळ गेला. त्या आईला विचारलं, आई मला आई रागवली ग, मला बापाची मांडी पाहिजे.
सध्या हे कोणी सांगतच नाही महाराज. लोकांना कीर्तनात बाजार गप्पा फार प्रिय झाल्या. देव भक्त संत या विषयीचं ज्ञानच कुणाला नको आहे. हे दुर्दैव आहे. समाजाला देवाचे चरित्र नावडे सर्वथा, पण विनोदाची कथा गोड वाटे. भक्ती दानाई रहित इतरा, भक्ती दानाई रहित इतरा, गोष्टी न करा. भक्ती दानाई रहित, भक्ती दानाई रहित इतरा, भक्ती दानाई रहित इतरा, ओ गोष्टी न करा. प्रेम भर वैराग्याचा युक्ती विवरा. भरी वैराग्याचा युक्ती विवाह. प्रेम भर वैराग्याचा युक्ती विवरा. प्रेम भरी नाम बोला वा 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 गोड. भक्ती प्रेमा विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतागरची. सध्या लोकांना कीर्तन मर्यादाच भांडण आहे. लोकांना काय आवडतं हे कीर्तनकारांना महत्वाचं आहे. पण एक सांगू तुम्हाला, लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा लोकांना काय आवश्यक आहे हे कीर्तनकाराला कळायला पाहिजे. सध्या लोकांच्या आवडीच आपल्या जातात हो, पण हे साप चुकीचं आहे. अंतःकरणात भक्ती प्रेम वृद्धिंगत होण्याकरता कीर्तन करावे. आणि हे त्या ध्रुवानं ऐकलं. त्या आईला सांगितलं, आई मला सुरुची मातेनं बापाच्या मांडीवरून हाकलून दिलं ग. आई मला बापाची मांडी पाहिजे. सांगितलं, ध्रुवा मला काय मागतोस? ज्या जगनियंत्या परमेश्वरानं बापाची मांडी निर्माण केली त्या जगनियंत्या परमेश्वराला बापाची मांडी माग जा. आजच्या काळातली ध्रुवाची आई असती ना, तिने सांगितलं असतं कसा देत नाही हिस्सा तेच बघते तिच्याकडं. हा नाही तिला कोर्टात खेचली तर नाव नाही सांगायचे. आजच्या आयांची संस्कार आहेत. ती आई होती, तिनं सांगितलं जगनियंत्या परमात्म्याला मागणं माग. तो ध्रुव गेला. एवढ्या अल्प वयात भगवंतापर्यंत जाण्याकरता केलेले प्रयत्न नारदजीनं त्यांना सफल करून दाखवलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या द्वादशाक्षरी मंत्राचा जप. आणि या मंत्राच्या जपानं यानं आता याच्यातली शिकलेली जी मेडिकलच्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत त्यांना चांगलं माहिती असेल. आता जर कोणी असेल तर त्यांना कळेल, आणि नसेल तर जाऊ द्या विषय डोक्यावर. पण पटकन सांगून जाते 1 मिनिटात तुम्हाला. सध्या मेडिकल क्षेत्रामध्ये एक नवीन काम केलेलं आहे, BNYS म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स. तुम्ही कधी ऐकलं असेल. सध्या हे जे टॅबलेट आहेत ॲलोपॅथी नॅचरोपॅथी या सगळ्या की ज्या टॅबलेटनी आपल्याला कॅन्सर सारखी लक्षणं होतात, नको त्या आजारांकडे आपल्याला या भयानक गोळ्या घेऊन जातात, त्याच्यापासून वाचण्याकरता इंजेक्शनांचा होणारा भडीमार वाचण्याकरता सध्या नॅचरोपॅथीचं प्रशिक्षण आहे. नैसर्गिक पद्धतीनं कसा रुग्ण बरा करता येईल. आणि त्या BNYS मध्ये एक अभ्यास आहे. तो अभ्यास आहे फास्टिंग थेरपीचा. त्या फास्टिंग थेरपीमध्ये असं आहे, त्या फास्टिंग थेरपीमध्ये ध्रुव बाळानं भगवंताच्या प्राप्ती करता जे तपाचरण केलं ते तपाचरण म्हणजे आजची फास्टिंग थेरपी आहे. पहिल्यांदा त्यांनी देवाच्या प्राप्ती करता उपवास केले. त्या उपवासामध्ये उपवास करणं म्हणजे तुमच्या दृष्टीनं काय असेल? वारंवार खाणं. विहिणी आणून देताच आहेत, व्याई आणून देताच आहेत.
लेकी आणून देताच आहेत, जावई आणून देताच आहेत. बरं साधं नाही, दिवसाच्या 2-2 किलो खिचडी पचवतोय आपण. अहो एका वेळेला 8-8 धिरडी खातोय आपण. डझनभर केळी वाजवतोय आपण. सफरचंदाचा वर चुराडाय. आम्हाला आणते तुमच्या बरोबर. आम्ही चुकवले आपले. भया नाहीत आपले उपवास, वजन नाही कमी करत, वाढवतात. हा किती किलो बटाट्यांचा तुम्ही चुराडा करताय. अहो एवढे भयान आहेत उपवास. उपवास केले ध्रुव बाळानं. त्यांनी साधं अन्न घेत होता. अन्नामध्ये सुद्धा प्रकार आहेत, राजस, सात्विक आणि तामस. तामस अन्न घेत असाल तुम्ही, मांसाहार करत असाल, मांसाहार कमी करा. मांसाहार कमी करून राजसहार, राजसहारावरून सात्विक शुद्ध शाकाहारी आहार, तोही आहार ध्रुव बाळानं कमी केला. शाकाहारी आहारावरून तो आता कंदमुळावर आला. कंदमुळं सुद्धा कमी केली. काही दिवस फक्त कंदमुळं खाल्ली, ती कंदमुळं कमी केली. नंतर फळं सुद्धा काही दिवसांनी कमी केली. नंतर फक्त पाणी सुद्धा काही दिवसांनी कमी केलं. नंतर फक्त वारा, आणि वारा सुद्धा काही दिवसांनी बंद केला. आणि फक्त श्वास. एक लक्षात ठेवा, आज एवढ्याशा मुलांवर ते संस्कार असण्याकरता त्यांची आई फार महत्वाची आहे. माझं नेहमी सांगणं असतं की आपली आई कशी आहे हे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाची आई व्हायचं हे मात्र नक्की आपल्या हातात आहे. चांगल्याची का वाईटाची, संस्कार हे आपल्या हातात आहेत. अहो एक वेळ आली, या ध्रुवानं फक्त वायू प्रक्षण करायला सुरुवात केली. वायू सुद्धा प्राशन करता 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 ज्यावेळेला सृष्टीशी तदाकार झाला, एकरूप झाला आणि भगवंतापर्यंत पोहोचली ती शक्ती. आणि त्यावेळेला त्या ध्रुव बाळाला भेटण्याकरता भगवान नारायण तिथपर्यंत आले. कृतकृत्य केलं. काय हवंय म्हणले, मला तर कळत नाही, पण इवन तत्प्रविशमम वाचमिमां प्रसूक्तां संजीव यत्ति केलं शक्तिधरस्वधाम्ना अन्यां सहस्त्रचरण श्रवणत्वगादीन प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. एवढंच म्हणले जे तुम्हाला कळणार नाहीये. हे म्हणले आणि पुन्हा ध्रुव बाळ गावात आला. आणि हे पाहिलं कोणी माहितीये का, की अरे माझ्या पोराला भगवंताची प्राप्ती झाली. या बापाला कळलं. पुत्राची या विजये पिता संतोषित जाय, ही बातमी बापाला कळली. अहो असा त्या उत्तानपाद राजाने पोराची मिरवणूक काढली. डीजे काय, अशी त्या मिरवणुकीचं भव्य स्वरूप आणि त्या राजानं काढलेली मिरवणूक. पण हा ध्रुव बाळ आला. आल्या आल्या त्या सावत्राईच्या पाया पडायला गेला. बघा तुम्हाला पटलं तर, जाग्यात ना तुम्ही. हा सावत्राईच्या पाया पडायला गेला. अहो ज्या वेळेला त्या आईच्या पाया पडायला वाकला, त्या आईने सांगितलं, ध्रुवा माझ्या नको पाया पडूस. का, माझी योग्यता नाही रे. एक दिवस होता मी बापाच्या मांडीवर बसलेल्या तुला मी हाकलून लावलं. मला नाही कळला रे तू, मला नाही समजला तू, मला माफ कर बाळा. मी पाया पडण्याच्या योग्यतेची नाही, माझ्या पाया पडू नकोस. पण त्यावेळेला त्या ध्रुवानं एक वाक्य वापरलं, आई, माझ्या आईच्या रागावण्याचा माझ्यावरती झालेला सकारात्मक परिणाम आणि त्या सकारात्मक परिणामाच्या बदल्यात जर तू रागवलीच नसती तर मला जगाचा बाप कसा भेटला असता. आढळपदी बाळ वैष्णवी ध्रुव, आढळपदी बाळ वैष्णवी ध्रुव. आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमन्यू आढळपरापर्यंत
आढळ पद प्राप्त करून दिलं ध्रुव बाळाला. कुणामुळे? हा, आईच्या रागवण्याचा सकारात्मक परिणाम. पण त्या आईनं, ते म्हणतात माझ्या आईनं रागवली म्हणून मला भगवंताची प्राप्ती झाली. आईला सुद्धा रागवल्यानंतर सुद्धा आईला किती जपावं हे ध्रुव बाळाकडून शिकावं. रागवल्यानंतर सुद्धा कैकेयी मातेच्या शब्दा खातर प्रभू रामचंद्र जे वनात गेले, त्या आईला सांगितलं, आई तू जर मला रागवलीच नसती, तू जर आणि वाटा मागितलाच नसता तर मी वनात गेलोच नसतो, आणि मी वनात गेलो नसतो तर जगाला रामचंद्र कळलाच नसता. हे माझ्या कैकेयी मातेच्या माझ्यावरचे अनंत उपकार आहेत. आई कळली, आई जपली. रामचंद्र प्रभूंनी, ध्रुव बाळानी आई कळली त्यांना. दुसरं शक्तिपीठ आहे बहीण, दुसरी कुलदेवता आहे बहीण. बहिणीला किती जपावं, आणि या करता बहिणीनी सुद्धा भावाला किती जपावं. हे नुसतं एकीकडे नाही नातं, हे दोन्हीकडे आहे. दोन्ही चाकावर उभा आहे. जेवढं यांनी जपायचंय तेवढं तुम्ही जपायचंय, जेवढं तुम्ही जपायचंय तेवढंच यांनी जपायचंय. बहिणीला किती जपावं हे शिकायचं असेल तर कधीतरी ज्ञानोबारे पहा, निवृत्तीनाथ दादा पहा, सोपान काका पहा. वयाच्या 6व्या वर्षी आबा आई गेली. तुम्ही ऐकलं असेल, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू. योगी चांग देवान, योगी चांग देवान तिला मानल रे गुरु, योगी चांग देवान तिला मानल गुरु, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू. वा, तुम्ही ऐकलेलं आहे. किती किती वयाच्या 6व्या वर्षी आई मरण पावली. कुणाची? मुक्ताईची. कोण? हा, नाव काय तिचं? नाव काय? हा, रुक्मिणी माता. हे माहिती पाहिजे पोरांना, माहिती पाहिजे तुम्हाला. रुक्मिणी माता वयाच्या 6व्या वर्षी प्रायश्चित्त घेतलं त्यांनी देहांताचं, आणि ज्यावेळेला आई निघून गेली, विचार करा 6 वर्षाची मुक्ताई आहे. आज यातली 6 वर्षाची कधीतरी एखादी मुलगी पहा, 6च वय असेल तिचं. आई का कोणी 6 वर्षाची पोरगी? आई का कोणी 6 वर्षाची पोरगी? आहे का कोणी? बघा तिच्याकडं नुसतं पाहिलं, कशा करतात, तिच्याकडे पाहिलं की तुम्हाला कल्पना येईल मुक्ताई केवढी होती. 6च वर्षाची मुक्ताई आहे. त्या 6 वर्षाच्या मुक्ताईला काय येतो? पण महाराज निवृत्तीनाथ दादांनी तिची वेणी घालावी. काय काय क्षण असतील ते डोळ्यापुढे आणा जरा. महाराज ज्ञानोबारांनी तिला नाऊ माकू घालावं, सोपान देवानी तिला हाताने खाऊ घालावं. एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम बहिणीवर करावं, एवढं प्रेम करावं. एक दिवस त्या एवढ्याशा त्या एवढ्याशा मुक्ताईनं, असू दे माझ्याकडे बघा, एवढ्याशा मुक्ताईनं आवाज दिला, ज्ञानदादा. बरं का बा, एवढ्याशा मुक्ताईनं आवाज दिला, ज्ञानदादा. काय ग मुक्ते? ज्ञानदादा मला एक छोटीशी इच्छा आहे. बोल ना. ज्ञानदादा मला ना मांडे खाऊची, मला मांडे खाण्याची इच्छा झाली आहे. एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला ज्ञानोबारायला, एवढा आनंद वाटला. काय परिस्थितीने या पोरानं शहाणं केलं होतं, एवढा आनंद वाटला. अरे माझ्या बहिणीने आज माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. काय आनंदाचा प्रसंग आहे. निवृत्तीनाथ दादानं सांगितलं, दादा दादा तुम्ही मधुकरीला चला, दादा तुम्ही मधुकरी आणायला जा, मी मांड्या करता लागणारं खापर आणायला जातो. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेसी जात, सोपान मजला. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान
सांभाळीत रे सोपान काय भाव असतील महाराज. निघून गेली निवृत्तीनाथ दादा मधुकरी करता का माझ्या बहिणीने माझ्या मुक्तीने मला काहीतरी मागितलंय, इच्छा व्यक्त केली. काय प्रेम करावं बाबांनी. गेले मधुकरी करता गेले आणि ज्ञानोबा आहे ते कापर आणण्याकरता कुंभारवाड्यात. अहो ते कापर आणण्याकरता नुसता कुंभारवाड्यात प्रवेश केला आणि त्या एका कुंभाराकडे, काका माझ्या मुक्तीला ना मांड खाण्याची इच्छा झाली आहे, मला खापर मिळेल. तेवढ्यात तो विसोबा खेचर, विसोबा चाटी जसा आला तिथपर्यंत, हे ज्ञाना मांडे खाण्याची इच्छा तुला. अरे संन्यासाची पोरं तुम्ही, संन्यासाची कार्टी तुम्ही, आणि खाण्याची इच्छा होते तुम्हाला, गिळायला लागताय तुम्हाला, चालता हो. विसोबा काका माझ्या मुक्तेला पहिल्यांदा काहीतरी इच्छा झालीये, माझ्या मुक्तेकरता नाही म्हणू नका, फक्त एवढ्यांदा खापर, एवढ्यांदा खापर, चालता हो काका, एवढ्यांदा, फक्त एवढ्यांदा मला खापर, त्याचा मोबदलाही मी देईन तुम्हाला, जो म्हणाल तो देईन, फक्त एवढ्यांदा खापर द्या, म्हणाल तो मोबदला माझ्या बहिणी करता मी देईन, एवढ्यांदा. धरलं त्या विसोबा केचरानं, चालता हो म्हणतोय ना, घेतलं तसं बाहेर हाकलून दिलं ज्ञानोबा राहायला. दुसऱ्या घरात, दुसऱ्या दारापुढे, काका एवढ्यांदा द्या, मी मोबदला देईन, माझ्या मुक्तीला मांड भाकरी खायची इच्छा आहे, खापर काका एवढ्यांदा, चालता हो. पुन्हा विसोबा काकांनी यावं, पुन्हा हाकलून द्यावं, पुन्हा यावं, पुन्हा हाकलून द्यावं, अख्खा कुंभारवाडा फिरले पण कुणीच खापर नाही दिलं. एवढं अंतःकरणातून वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं का आज माझ्या लेकरानं, माझ्या लाडक्या बहिणीनं मला आयुष्यात काहीतरी पहिल्यांदा मागितलं. मागितलं काय? मांड. आणि ते भाजण्याकरता मला खापर मिळू नये. मी खरंच एवढा दुर्दैवी आहे, मी खरंच खरंच एवढं पाप केलेलं आहे, मी खरंच एवढी चूक केलेली आहे. आणि भरलेल्या नेत्रानं ज्ञानोबा आहे आणि मी ईशपणे रडत रडत ज्या वेळेला त्या सिद्ध बेटातल्या पर्णकुटीच्या दारात येऊन तडाप 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 पावलं टाकत दार लावलं आणि त्या बाहेरच्या मुक्ताईनं पाहिलं, ज्ञानदादा, ज्ञानदादा, अहो दार उघडला ज्ञानदादा. अहो खोल गेलेला मुक्ताईचा आवाज, नको मुक्ती आवाज देऊस, नको आवाज देऊस मला, मी नाही तुला खापर आणू शकलो, मी नाही तुला, नाही तुझी इच्छा पूर्ण करू शकलो मुक्ते, मला माफ करशील, मला माफ करशील मुक्ते, मी नाही खापर आणू शकलो. बाहेरच्या मुक्ताईनं आवाज दिला, दादा संत जेने भावे जग बोलने सोसावे, कोणी कोणा शिकवावे, सार शोधो निया घ्यावे, मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचा ठाई, तुम्ही तरोनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. आजच्या काळात सुद्धा ऐकताना डोळे भरून येतात. ज्यावेळेला हे शब्द ऐकले बाहेरच्या मुक्ताईनं, हे बाहेरच्या मुक्ताईचे शब्द ऐकले, अहो ऐकल्याबरोबर ज्ञानोबराच्या डोक्यात संकल्पना आली, माझ्या मुक्तीला मी का नाही भांड खाऊ घालू शकत? का आहे? माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे. रडता रडता दार उघडलं. बाहेरच्या मुक्तीला सांगितलं, मुक्ती चिंता करू नकोस, तुला मांडे खायचेत ना, मांडे खायचेत ना, तेवढ्यात निवृत्तीनाथ दादा शिदा घेऊन जर, अगं बघ बघ दादा आलेत, शिदा घेऊन आलेत.
बघ सोपाना तयारी कर तयारी कर तयारी कर. मुक्तीला मांडे खाऊ घालायचेत. सोपान दिवाळी तयारी केली. निवृत्तीनाथांनी मांडे बांधली आणि ज्या वेळेला मांडे तयार केले ज्ञानोबाराय ओणवे झाले. काय प्रसंग असेल. ज्ञानोबाराय ओणवे झाले आणि त्या ओणव्या झालेल्या ज्ञानोबारायांनी त्या पाठीतल्या मणिपूर नावाच्या चक्रामध्ये असणारा वैश्वानर नावाचा अग्नी प्रज्वलित केला. आणि जसा तो अग्नी प्रज्वलित केला कुंडलिनी द्वारा आणि तो अग्नी प्रज्वलित केल्याबरोबर अक्षरशः ती पाठ लालबुंद झाली. एवढी लाल की जसा काही चुलीच्या आतमध्ये निखारा आहे आणि त्या निखाऱ्यावर ठेवलेला तवा आहे. अहो एवढा तव्यासारखी लाल झालेली पाठ नुसता हात लावला तर चटका बसेल. ज्ञानोबारायला यातना नसतील झाल्या का? त्या उष्णतेचा त्यांना त्रास नसेल झाला का? आपल्या शरीराचं तापमान किती आहे? 95 ते 97. त्या 97च्या टेम्परेचरच्या पुढं जर तापमान गेलं तर आम्हाला ऍडमिट करावं लागतंय. ज्या वेळेला त्या वैश्वानराला प्रज्वलित केलंय एवढा अग्नी झालेला आहे, एवढं तप्त झालेलं शरीर, किती त्रास झाला असेल ज्ञानोबारायला. पण विचार केला माझ्या मुक्ती करता मला हा त्रास सोसावा लागेल. त्या पाठीवरती मला ते मांडे भाजले आणि जसे खरपूस भाजलेले मांडे तो विसोबासाठी बघत होता खिडकीतून ते सगळं. अरे कसं करतायत बघतोच. अहो जसं पाहिलं ते सगळं ज्ञानोबाराय ओणवे झालेले, पाठ लाल झालेली तव्यासारखी, त्याच्यावरती निवृत्तीनाथ दादा मांडप आणि टाकतायत. सोपानदेव तिकडून देतायत, निवृत्तीनाथ टाकतायत, भाजतायत. हे सगळं पाहिलं. मुक्ताई आनंदाने रडतीये आणि त्या क्षणी ज्ञानोबाराय उभे राहिले. एक घास सोपानदेवानी, एक घास निवृत्तीनाथानी, एक घास ज्ञानोबारायांनी. मुक्ते खाग माझ्या ताई, मुक्ते खाग माझ्या लेकी, मुक्ते खाग माझ्या बाई, मुक्ते खाग माझ्या ताई असं म्हणता रडून एका भावानी एक घास खाऊ घालावा. मला एक कळतं, मला त्या काळात असं वाटतं ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. एक घास ज्ञानोबारायांनी रडत सोपानदेवानी निवृत्तीनाथ दादानी रडत खाऊ घातला. आणि हे सगळं पाहिलं ना, या क्षणी मला एकच वाटतं, आज या कीर्तनात या प्रसंगात आपल्याला आपली बहीण कळावी, आणि बहिणीला आपला भाऊ कळावा. आणि दोघांना ज्या वेळेला नात्यांची कदर होईल, ज्या वेळेला दोघांना नात्यांचा पदर पुन्हा एकदा मिळेल. आणि आजच्या कीर्तनाने एखाद्या भावाने बहिणीशी संपर्क केला आणि एखाद्या बहिणीने भावाशी संपर्क केला आणि इथून पुढे ते प्रेमाचे बंध पुन्हा जुळले ना, माझं नवरात्र सफल होईल. फक्त हे नातं कळलं पाहिजे. किती जपावं बहिणीला हे शिकायचं असेल तर ज्ञानोबारायाकडून शिकावं. हे शिकायचं असेल निवृत्तीनाथ दादा सोपानदेवांकडून शिकावं. हे दुसरं शक्तिपीठ आहे बहीण नावाचं, जे मायेनं आपल्या सोबत आयुष्यभर आहे. तिसरं शक्तिपीठ आहे आपली पत्नी, धर्मपत्नी. तिसरं शक्तिपीठ आहे आपली पत्नी. पत्नीला किती जपावं आता हे मी कसं सांगावं. आखो देखा हाल तुम्हाला अनुभव आहेत. पत्नी जपली तर कल्याण आहे, नाही जपली तर तुम्हाला कळलं म्हणजे बरं आहे. हे बरं आहे, तुम्हालाही अनुभव आहेत सगळ्या गुणी जणांना. गुरुजी म्हणतात काल भिवंडी आहे. बरं, जपली तर कल्याण आणि नाही जपली तर भिवंडी. मी त्यांच्या पुढे म्हणलं कोळशेवाडी. एक सांगू का, हे सगळे तुमच्या अनुभवाचे बोल आहेत. माणूस अनुभवाशिवाय इतक्या धडधडीत बोलत नसतो. आणि बरं आहे तुम्हालाही पटते सगळ्यांना, हेच माझं यश आहे म्हणायचं ना. काय विठ्ठल पत्नीला किती जपावं हे शिकायचं असेल, भगवान शंकर किती जपावं. अहो सती मातेचं धड शरीर अख्ख्या विश्वात घेऊन हिंडला बाबा. बायकोचं शरीर
हा प्रेत ते शरीर, मग जिथं जिथं पटलं तिथं तिथं शक्तिपीठ तयार झाली. किती जपावं पत्नीला हे शिकायचं असेल. भगवान विष्णू बायको करता हा बाबा सासूरवाडीत राहायला गेला. कोण? हा भगवान विष्णू. सांगितलं या बाईनं म्हणजे अहो लक्ष्मी मातेनं सांगितलं बाबा लग्न करायचे. म्हणले बाई मग उगा चालू का तुझ्याकडं. म्हणली लग्न करायचं असेल तर आपली अट आहे. कोणती? तुम्हाला सासूरवाडीत राहावं लागेल. राहतो बाई. एवढंच नाही, घर जावई व्हावं लागेल. होतो बाई. नुसतं बोलले नाही, झाले. घर जावई झाले. शेषशाही भगवान विष्णू कुठे आहेत? अहो समुद्रात आहे. आणि समुद्र हा लक्ष्मीचा कोण आहे? पिता आहे, बाप आहे. म्हणजे सासूरवाडीत. हा भगवान विष्णू भगवान शंकर यांनी सांगितलं बायकोला किती जपावं हे त्यांच्याकडून शिकायचं. म्हणजे हे तिसरं शक्तिपीठ आहे, पत्नीला किती जपावं. आणि चौथं शक्तिपीठ आहे, मुलीला किती जपावं हे शिकायचं असेल तर मुलीवर किती प्रेम करावं हे शिकायचं असेल तर कधीतरी जगद्गुरु तुकोबाराय न्याहाळा आपल्या लेकीवर किती प्रेम करावं. बाप गेला हे कळल्यानंतर तो बाप येण्याकरता या पोरीनं अन्नाचा पाण्याचा त्याग केला. वैकुंठात गेलेल्या बापाला बाबा गेले कोण्या गावा बाप वैकुंठाला गेला हे कळलं तेव्हापासून त्या बापाचा एवढा अट्टहास केला की त्या वैकुंठात गेलेल्या बापाला पुन्हा एकदा या मृत्यूलोकात आणलं आणि पुन्हा एकदा त्या बापाला दर्शन द्यायला भाग पाडलं. एवढं प्रेम करावं की भागीरथी करता तुकोबा व्हावं. एवढं प्रेम करावं. लेकीला किती जपावं हे तुकोबारायकडून शिकायचं. एवढं प्रेम करावं. आणि अशी ही 3.5 शक्तिपीठ. पहिलं शक्तिपीठ आई, दुसरं शक्तिपीठ बहीण, तिसरं शक्तिपीठ पत्नी आणि शेवटचं शक्तिपीठ छोट कन्या. या 3.5 शक्तिपीठांची ही जी काही कल्पना आहे, हे जे काही आपल्या पुढं मांडलेलं मी आतापर्यंतचं सगळं पुराण आहे, हे सगळं पुराण जर आपल्या पुढं कोणी आणलं तर ते संतांनी आणलं. हे कुणी जाणीव करून दिली तर ही संतांनी जाणीव करून दिली. आणि म्हणून खरंच संतांचे एवढे उपकार आहेत. या शक्ती तत्वाशी आपली नाळ जुळवून देणारे संत ज्यांनी आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओळख करून दिली म्हणून कृतज्ञता व्यक्त करतायत. कोळीची हे कुळ देवी, कोळीची हे कुळ देवी, कोळीची
आम्हाला ज्यांनी दाखवून दिलं ते संत कुळीचे हे कुळदेवी आमच्या कुळाची कुलस्वामिनी आमच्या संतांनी केली ठावी संतांनी आम्हाला ठाऊक करून दिली आहे आणि आता मी उपकृत झालेलो आहे. काय केलंय संतांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ठाऊक करून दिल्यानंतर बरवे झाले. शरण गेलो मी त्या कुलदेवीला शरण गेलेलो आहे सर्व भावाने आणि शरण गेल्याबरोबर उत्तरार्धात फायदा सांगतायत. उगवलो संकटे मी अनेक संकटातून संपूर्ण गेलो या संकटातून मी बाहेर पडलो पण काऊ महाराज ही निर्गुण असणारी शक्ती ही निर्गुण असणारी कुलदेवता तुकोबाराय म्हणतात ती निर्गुण जरी असली तरी आणली ही रूपाबळे तिला निर्गुणातली सगुण टाकली पण कुणी करुणी खळे हरिदासी त्या हरिदासानं त्या निर्गुण असणाऱ्या देवीला सगुण साकार केलं भांडून केलं आणि मग आता माझं ठरलंय हे सगळं हे शक्ती तत्वाशी जे आमचं समत्व आहे हे ज्यांच्यामुळे साधलं त्याचा परिणाम असा झाला तुका म्हणे समागमे त्या संतांच्या समागमात आता मी प्रेमे नाचो लागलो माझ्या त्या कुलदेवी पुढे त्या कुलदैवते कुलस्वामिनी पुढे मी आता प्रेमाने नाचायला लागलेलो आहे आणि याचा मला अभिमान आहे. बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी बुढ़ोबार खुमाए जय चला हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय याच्यातून बाहेर काढण्याकरता एक रणधुरंदर ज्या वेळेला बाहेर पडला आणि या जाणत्या राजानं ज्या वेळेला आयुष्यामध्ये आपलं एवढं मोठं योगदान दिलं हे पाहिलं एका स्त्रीनं त्यावेळेला तिनं अवघ्या दरबाराला प्रश्न केलाय नजरेत तिच्या अंगार हे कुणी घेईना पुन्हा कर कुणी घेईना पुन्हा कर साऱ्यांनीच मारली हर साऱ्यांनीच मारली हर कौन जाएगा अरे कौन लेके आएगा वो चूहे को मेरे सामने जिंदा या मुर्दा कुणी बोलायला तयार नाही कुणी आलायला तयार नाही सगळे मागाय अरे खाली खिल्लत पहनते हो काम कुछ करते हो या नहीं बोलो बोलो कौन जाएगा आणि त्या जरशी आवाजाला कुठून तरी पायातल्या पावलांचा कर 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 अनोख्या दरबारियांच्या मानावळल्या कोण 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 तोच ज्यानं छत्रपती शिवाजी राजांचे वडील तीर्थरूप शहाजीराजे भोसले साहेब यांना बंगलोर शहरात दिंड काढली तोच ज्यानं छत्रपती शिवाजी राजांचे वडील ज्यांनी छत्रपती शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू थोरले संभाजीराजे यांना कर्नाटकातल्या कनकगिरीत कपटाने ठार मारलं तोच वाई शिरवळ प्रांताचा सुभेदार एक बटारणी का छोकरा नवत्याच अफजल खान हे हो
खान नाव त्याचं अफजल खान जिथं जातात धनु सैतान अन बोले छात ठोकून शिवबाला टाकतो चिरडून शिवबाला टाकतो चिरडून समझाएंगे लेके आएंगे वो चूहे बाप के सामने अलम बना जिंदा या मुर्दा हम जाएंगे अब जशी बातमी कळली 25,000चं सैन्य निघाला त्याचं गोंड दळ पायदळ त्याचं गोंड दळ पायदळ सैन्य फाटा ही बक्कळ सैन्य फाटा ही बक्कळ अंग तहा हत्तीचं बळ पाहणारा कापे तळतळ हे पाहणारा कापे तळतळ एवढ्या ताकदीने ज्या वेळाला या महाराष्ट्रावर चालून आला आता काय होईल माझ्या राजाचं चिंतेत सगळे पण त्याही क्षणी राजमाता जिजाऊ सामने आल्या अरे आईशा क्षणी या महाराष्ट्रा करता या हिंदवी स्वराज्या करता आमचा पुत्र गेला तरी बेहतर या हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान कायम राखला पाहिजे आईशा वाघिणीचा तो छावा डोक्यात गणी मी धावा बेटीसाठी धाडला सांगावा बेटीसाठी धाडला सांगावा ठरलं एकमेकाला 10 अंगरक्षकांचा समावेश भेटायचे तारीख 10 डिसेंबर साल 1659 तिथी आहे शुद्ध सप्तमी अधिक अष्टमी महिना आहे मार्गशीर्ष वेळ आहे दुपारची दुसरी प्रहर 12:35 आणि दिवस उगवलाय प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलवे घुमन प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलवे घुमन तशी नाही जाणीव शक्ती काही नाही जाणीव युक्ती करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची चल्या करता राजाने बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाण्याला आणि त्या शामियाण्या कनडौल तडुल ताला कनडौल तडुल ताला कनडौल तडुल ताला डौल तडौल 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 डौल तडौल तडौल डौल तडौल कनडौल तडुल ताला कनडौल तडुल ताला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला आणि ज्या वेळेला अवघा सरंजाम या जनीच्या टेंड्यापर्यंत पोहोचलाय राजा दरडीच्या माग आहे खान येतोय कसा खान चालतोय कसा खान बोलतोय कसा शस्त्र कशी सज्जता कशी सगळं 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 निहाळलं आणि घटिका बुडाली 12:35 अवघा महाराष्ट्र चिंतेत आहे काय होईल माझा राजा आई तुळजा भवानी आई जगदंबे शंभू महादेवा माझ्या राजाला वाचीव माझा राजा जगेवाई माझा राजा जगो आणि वेळ जवळ आली घटिका बुडाली राधे त्या क्षणी दरडीच्या आडून पुढाले आणि विचारलं खानानं यही शिवाजी राजे आणि आवाज दिला हा फुतूर यही है ये शिवाजी राजे 5-5.5 फुट उंची थे देखने रुबाबदार शिवाजी राजे आस्ते कदम येताना तसं पाहिलं आणि तसं या कानानं आवाज दिला आओ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ कान हाक मारे तो हसरी कान हाक मारे तो रोकुन नजन दर्जी जिरा दिरे
लेखनानं जशी मिठी आवडली दाब दाब जड झाली त्या क्षणी अभिमान मान्याला अभिमान मान्याला कन्नडीचा वर त्यानं केला कन्नडीचा वर त्यानं केला चिलखत होता अंगाला करकरा आवाज झाला करकरा आवाज झाला पोटामध्ये बिचवामिकी केला बघण्याचा मारा केला करताना पडलं पोटाला त्यानं गाण्याचा कोटला बाहेर मला गिरहानी प्रतापगडचे युद्ध जाहे रक्त सांडले पावन केला कृष्णेचा घाट लाविली गुलामीची होवाट मराठेशाहीचा मांडला मराठेशाहीचा मांडला मराठेशाहीचा मांडला दर्या खोऱ्यातून नाद घुमला क्षत्रिय कुलवतंस ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपती हयपती श्रीमंत छत्रपती जानता राजा श्रीमान छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की हर हर महादेव हर महादेव हर महादेव ऐकाशाही माता की अशा रीतीनं झालेली सेवा सुफळ संपूर्ण आई काशाई मातेच्या चुकला असेल बुद्धीचे दोष योग्य असेल माझ्या वडिलांचे आशीर्वाद आज या कार्यक्रमाची संकल्पना हा विषय या कुलदेवता आई 3.5 शक्तिपीठ मांडण्याची बरं का बा जर कोणी अनुमती दिली असेल म्हणजे हा विषय कोणी समजवला असेल तर तो माझ्या पतिदेवानी त्यांची इच्छा होती की ही 3.5 शक्तिपीठ अशा पद्धतीने तू मांडावीस आणि माझ्यासोबत एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि ते विद्यापीठ पती स्वरूपात माझ्या जवळ आहे याचा मला अभिमान आहे. हां नर्मदा नावाच्या नदीची परिक्रमा 2 पायी परिक्रमा करणारे आणि त्या नदीवरती असणाऱ्या शूलपाणी झाडीच्या अंतर्गत सेवा कार्य करणारे तिथल्या मुलांना सुशिक्षित संस्कारित करणारे आणि समाज कार्यामध्ये तिथं त्या लोकांना एक नवीन जीवनाची दिशा देणारे माझे पतिदेव श्री अपूर्वानंदजी महाराज त्यांना मी धन्यवाद देते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच ग्रामस्थ मंडळी आई काशाई मातेची सर्वच हा भक्त परिवार सगळ्यांनी सुंदर साथ दिलेली आहे. सगळ्याच ग्रामस्थांचं महिला भगिनींचं ऋण व्यक्त करते. आदरणीय अण्णा आणि आदरणीय रोहिदास आबा रामेश्वरजी महाराज धन्यकुमार महाराज रवी बाबा सर्वच टाळकरी मंडळी आदरणीय संकेत दादा इतकं सुंदर तुमच्याबद्दल असं वाटतं हे सगळं संपूच नाही पण याला मर्यादा आहे म्हणून आता हे संपवावं लागतंय नाईलाजानं. त्या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करते. रवी दादा सुंदर सिस्टीम आणि दादा तुमचं सुंदर शूटिंग वेणेकरी बाबा चोपदार दादा सगळे विद्यार्थी मंडळ सगळ्या महिला भगिनी पुरुष मंडळी सर्वांचं ऋण झालेली सेवा आई काशाई मातेच्या माऊली ज्ञानराजा सोपानदेवाच्या चरणी समर्पित करून आई काशाई मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली